हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. चला तर आता सकाळ सकाळ घाई चालू आहे. इकडं मी पीठ मळून ठेवलेलं आहे आणि इकडं भाजीची तयारी करून ठेवलेली देवांशच्या डब्याची. त्याला डब्याला बटाटा द्यायचं आहे. पीठ मळलेलं आहे. चपात्या करायच्या आहेत. आंबा कापून ठेवलेला आहे. आता आपण देवांशला देऊ खायला. देवांश दर खाऊन घे. कुठे आहे तू? हा इकडं आवरतोय, बॅग भरून ठेवतोय. या रूममध्ये येतो. हे घे. आंबा बघितली रिॲक्शन? भरतोय. बस आल्यावर मी निघन, तोपर्यंत मी आंबा खाऊन घेतो. देवांश तुझा फ्रेंड कुठे आहे? तुझा फ्रेंड? ते काय इथं? देवांशचा फ्रेंड मान खाली बसला आहे. भर बॅग, मी तोपर्यंत तुझा डबा तयार करते. चला तर आता इथे चपाती करून घेते. माझ्यापुरती आणि देवांशसाठीच चपाती करायची होती. ह्यांना उपवास असल्यामुळे त्यांना सकाळीच डब्या दिला मी. साबुदाणा करून दिला त्या डब्यामध्ये. तर आता इथे चपाती करून घेतली. माझी आंघोळ राहिली होती. केसांना ऑइलिंग केलं तर त्याच्यामुळं मग आंघोळ मी नंतर करणार होते. चला तर मग आता इथे चपात्या झाल्याच्या नंतर लगेच किचन पुसून घेतलं, कारण पीठ उरलेलं होतं. त्याच्यामुळं मग लगेच किचन पुसून घेतलं. किचन पुसून झाल्याच्या नंतर लगेच इथं देवांशच्या डब्याची तयारी करून घेतली भाजीची. तर त्याला बटाट्याची भाजी द्यायची होती. कोथिंबीर मिसळून घेतलं. तेलामध्ये जिरं टाकलं. जिरं तळून दिलं आणि त्याच्यानंतर कांदा आणि मिरची टाकून घेतली. कांदा चांगला लाल भाजून घेतला. कांदा भाजल्याच्या नंतर लगेच कोथिंबीर टाकून घेतली आणि हळदही टाकून घेतली. हळद टाकल्याच्या नंतर बटाटे टाकले आणि थोडंसं वरतून मीठ टाकून घेतलं. मीठ टाकल्याच्या नंतर एक 5 मिनटं गॅसवर भाजी ठेवली. देवांशी तर जेवतोय आणि त्याचा मित्र इथं येऊन वाट बघतोय त्याची. बोल रे. हाय, तुझं नाव सांग. प्रभविजय चौधरी. तो जेवतोय. त्याचं जेवण झाल्याच्या नंतर त्याला लगेच औषधं देऊन घेतले. त्याच्या हाईटसाठी ट्रीटमेंट चालू आहे. तर मग त्याला औषधं रोज द्यावीच लागतात. आता मी शाळेत चालले. बाय कर. बस इकडे थांबले. बाय बाय. जा. त्यात जातील तिकडं. देवांश गेला आणि हा दादू आला. मैत्रिणीचा आहे हा मुलगा. ओ मांश. दादू उड्या कसा मारतो? उड्या कसा मारतो दादू? जम्पिंग कसं करतो? जम्पिंग नाही. घर बघायचं आहे पहिलं. तसं मारतो जम्पिंग. जम्पिंग तसं करतो. आणि दादू लाफिंग कसं करतो? हां तसं क्राईंग. लाफिंग कुठं? चल तुला टीडी देते मी. टीडी देते खेळायला. चल 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 ये. काय दादू? काय आहे? काय आहे? पी घे त्याची. पी घे. पी घे. देवांश गेलेला आहे शाळेत आणि तो गेल्याच्या नंतर मी माझी आंघोळ वगैरे करून घेतली आणि आता देवपूजा करून घेते.
चला तर देवपूजा अगोदर पहिलं मी उंबरठ्याचं पूजन करून घेते. दर गुरुवारी मी उंबरठ्याला हळदीचं लेपन करत असते. तर ते हळदीचं लेपन का करतात तेही सांगते मी तुम्हाला. हळदीला ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा धार्मिक गोष्टीमध्ये खूप पवित्र मानलं जातं आणि हळदीचं लेपन केल्यामुळे घरातील जी नकारात्मकता असते तीही निघून जाते आणि घरातील संकटेही टळतात. तर आणि घरातील वास्तुदोष गृहदोषही दूर होतात. उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे राहूचे दुष्परिणामही होत नाहीत आणि खूप चांगले वाटते. हळदीचं लेपन उंबरठ्यावर केल्याच्यानंतर खूप चांगले वाटते. तुम्ही एखाद्या गुरुवारी करून बघा, तुम्ही अनुभव घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणता अनुभव आला की हळदीचं लेपन केल्याच्यानंतर तुम्हाला काय वाटलं आणि काय नाही. चला तर मग हळदीचं लेपन झाल्याच्यानंतर इथे लगेच मी उंबरठ्यावर रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढल्याच्यानंतर हळदी कुंकू लावलं आणि एक फूल ठेवलं. चला तर आता ही अशी देवपूजा करून घेतलेली आहे मी. देवपूजा झाल्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ मी जप केला. जप झाल्याच्यानंतर इथे लगेच मी स्वामी समर्थ सारामृतचा पहिला अध्याय वाचायला घेतला. अध्याय वाचून झाल्याच्या नंतर लगेच इथे स्वामींना मुजरा करून घेतला. आत्ताच देवपूजा करून घेतली आणि एक माळ जप केला स्वामींचा आणि श्री स्वामी समर्थ सारामृतचे 3 अध्याय वाचले. आजपासून सुरुवात केली आहे मी अध्याय वाचायला. बघू आता स्वामी पूर्ण करून घेतील का नाही, आता ते स्वामींच्या हातात आहे. चला तर मग आता पुढचे कामं करून घेऊया. अजून कपडे भांडे तसेच पडलेत, आता पहिलं ते करून घेऊयात. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.